Hello guys, today we are going to teach chapter number 3rd. Chapter name is Introduction to Microbial World. Topic: Characteristics of the major microorganism. First one is bacteria, second actinomycetes, third one is fungi, fourth one is algae, fifth one is protozoa, sixth one is viruses, seventh mycoplasma or phytoplasma, 8 number is nematodes. तर मागील 4 तासिकेपासून आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेजर मायक्रोऑर्गॅनिझम बघत आहोत. तर पहिल्या तासिकेला बॅक्टेरियाचा अभ्यास केला, जीवाणूंचा. दुसऱ्या तासिकेला ॲक्टिनोमायसिटीचा अभ्यास केला. तिसऱ्या तासिकेला फंगीचा अभ्यास केला. चौथ्या तासिकेला अल्गीचा अभ्यास केला. आणि आज आपण प्रोटोझोआ आदिजीव संघ जो आहे त्याचा आज या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मेजर मायक्रोऑर्गॅनिझम्स. फिफ्थ वन इज प्रोटोझोआ आदिजीव संघ. जनरली प्रोटोझोआ आदिजीव संघ असायला म्हणतात. युकॅरियोटिक ॲनिमल लाईक मायक्रोऑर्गॅनिझम्स, मुळात सूक्ष्मजीव आहे, युकॅरियोटिक असतो. देन सिंगल सेल युनिसेल्युलर, एकपेशी आहे. नॉन फोटोसिंथेटिक म्हणजे प्रकाश संश्लेषणाची याला गरज पडत नाही, म्हणजे प्रकाशाच्या सहाय्याने स्वतःचा अन्न तयार करत नाही. नॉन फोटोसिंथेटिक. दे लॅक रिजिड सेल वॉल अँड डू नॉट कंटेन क्लोरोफिल. याच्यामध्ये रिजिड सेल वॉल नसतो. आणि त्याचबरोबर हा जो मायक्रोऑर्गॅनिझम बघितला तर डू नॉट कंटेन क्लोरोफिल म्हणजे अल्गीसारख्या क्लोरोफिल पिगमेंट याच्यामध्ये नसतात. दे आर वाईडली डिस्ट्रीब्युटेड इन नेचर, पर्टिक्युलरली इन ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंट. आता हा जो प्रोटोझोआ जो आहे तो जास्त प्रमाणात त्या ठिकाणी नेचरमध्ये सापडतो. आणि जर पर्टिक्युलर जर बघितलं ठराविक तर तो ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंट, पाण्यामध्ये तो जास्त प्रमाणात सापडतो. मोस्ट ऑफ द प्रोटोझोआ आर मायक्रोस्कोपिक इन साईज रेंजिंग फ्रॉम 2 to 3 मायक्रॉन इन लेंथ. आता प्रोटोझोआ जो आहे आदिजीव संघ पृथ्वी तलावरती जर बघितलं तर सगळ्यात अगोदर जो जीव सापडला होता तो पाण्यामध्ये सापडला होता. आदिजीव संघ प्रोटोझोआ जो आहे तो सगळ्यात अगोदर जीव पाण्यामध्ये सापडला होता. आता हा प्रोटोझोआ जो आहे याची मायक्रोस्कोपिक साईज जर बघितली रेंजिंग फ्रॉम 2 to 3 मायक्रॉन इन लेंथ, 2 ते 3 मायक्रॉन याची लेंथ असते, लांबी असते. केमो हेटेरोट्रॉपस. आता प्रोटोझोआ जो आहे केमो हेटेरोट्रॉपस याचं बघितलं तर जे काही संसर्गजन्य रोगाचे नियंत्रण त्या ठिकाणी करण्याचं काम करतो. त्याच हेटेरोट्रॉपस म्हणजे परपुष आहे. केमो म्हणजे केमिकल एनर्जीज जे असेल त्याचा यूज केला प्रामुख्याने हा करतो. प्रोटोझोआ आर सायटोप्लाझ्मा अँड 1 युकॅरियोटिक न्यूक्लियस ऑर मोर न्यूक्लियाय. याच्यामध्ये एक युकॅरियोटिक न्यूक्लियस असतो आणि बाकीचे न्यूक्लियाय असतात. देन हे बघा प्रोटोझोआ जो आहे आदिजीव संघ याची डायग्राम आहे. कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल, मायक्रोन्यूक्लियस म्हणजे आता बी सांगितलं तुम्हाला. मॅक्रोन्यूक्लियस म्हणजे छोटा न्यूक्लियस, मॅक्रो म्हणजे मोठा न्यूक्लियस. गुलेट. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल, खाली पण आहे वरती पण आहे बघा. ॲनल पोर कशाला म्हणायचं आहे, फूड व्हॅक्यूल. पेलिकल आणि सिलिया. सिलिया जे आहे ते बॅक्टेरियाच्या डायग्राममध्ये सुद्धा सिलिया होतो. तर अशा पद्धतीने प्रोटोझोआ ची डायग्राम आहे. पेपरला डायग्राम विचारली जाते आणि याची इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आणि कॅरेक्टर्स 4 ते 5 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जातो. त्यामुळे डायग्रामचा व्यवस्थित अभ्यास करा. कमीत कमी 5 नावं त्या ठिकाणी आले पाहिजे. मायक्रोन्यूक्लियस, मॅक्रोन्यूक्लियस लक्षात ठेवायचे. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल लक्षात ठेवायचे, सगळ्यात सोपं. सिलिया एक सोपं, पेलिकल एक सोपं. फक्त आतमध्ये ॲनल पोर आणि फूड व्हॅक्यूल याच्यामध्ये त्या ठिकाणी चुका होतात. ते व्यवस्थित बघा. एक तर फूड व्हॅक्यूलचं नाव लक्षात ठेवा, ॲनल पोरचं नाव लक्षात ठेवा.
इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स और प्रॅक्टिकली सिग्निफिकन्स ऑफ प्रोटोझोआ, मेंटेनिंग द इकॉलॉजिकल बॅलन्स इन नेचर, जे काही निसर्गामधला इकॉलॉजिकल बॅलन्स जो आहे म्हणजे निसर्गामध्ये जे काही वायू सापडतात बघा, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, नायट्रोजन, इतर गॅसेस जे आहे हे जे सापडतात तर यांचं बॅलन्स मेंटेन करण्याचं काम या ठिकाणी प्रोटोझोआ जो आहे आदिजीव संघ तो करतो. त्याचबरोबर पाण्यामध्ये सुद्धा हे गॅसेस असतात, ऑक्सिजन, नायट्रोजन, त्याचं इकॉलॉजिकल बॅलन्स जे आहे मेंटेन करण्याचं काम प्रोटोझोआ आदिजीव संघ करतो. प्रोटोझोआ फीड ऑन फंगी अँड बॅक्टेरिया. प्रोटोझोआ जो आहे बॅक्टेरिया आणि फंगी, बुरशी आणि जीवाणू यांच्यावरती तो त्या ठिकाणी जगण्याचं काम करतो. देन सम प्रोटोझोआ आर फाउंड इन स्टोमॅच ऑफ कॅटल अँड सीप. गाईच्या पोटामध्ये किंवा मेंढीच्या पोटामध्ये हा प्रोटोझोआ त्या ठिकाणी प्रेझेंट असतो, त्या ठिकाणी सापडतो. काही प्रोटोझोआ त्या ठिकाणी सापडतात. युजफुल इन ट्रीटमेंट ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट. इंडस्ट्रीचं जे वेस्ट मटेरियल जे आहे त्याच्यावरती काही ट्रीटमेंट करण्यासाठी याचा वापर केला जातो. प्रक्रिया करण्यासाठी प्रोटोझोआचा यूज केला जातो. इम्पॉर्टंट रोल इन एरोबिक अँड अनएरोबिक डायजेशन ऑफ सिवेज बाय बायोलॉजिकल सिवेज. आता याच्यामध्ये जर बघितलं तर सिवेज म्हणजे जे काही जैवसिंचन जे आहे, जैविक घटक आहे सिवेज, आणि बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये याचा जैविक घटक म्हणून यूज केला जातो डायजेशनच्या भागामध्ये. इम्पॉर्टंट रोल इन एरोबिक अँड अनएरोबिक. म्हणजे एरोबिक म्हणजे प्रेझेंट ऑफ ऑक्सिजन आणि अनएरोबिक म्हणजे अब्सेंट ऑफ ऑक्सिजन. ज्यावेळेस डायजेशन होतं आहे त्यावेळेस विघटन चयापचयाची क्रिया ज्यावेळेस होते त्यावेळेस सिवेज बाय बायोलॉजिकल सिवेज म्हणजे जैविक घटकाद्वारे जैवसिंचन त्या ठिकाणी करण्याचं काम हा प्रोटोझोआ जो आहे तो करतो आहे. इम्पॉर्टंट लिंक इन फूड चेन ऑफ कम्युनिटीज इन ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंट. ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंटमध्ये पाण्यामध्ये जास्त प्रमाणात जीव सापडतात. त्या जीवांमध्ये इम्पॉर्टंट लिंक म्हणजे एक प्रकारचं त्या जीवांना जगण्याचं कामसुद्धा प्रोटोझोआ करतो आहे. आणि फूड चेनमध्ये याचा यूज त्या ठिकाणी होतो आहे. जसं आपण मागील तासिकेला अल्गेचा अभ्यास केला आहे. अल्गेसुद्धा एक प्रकारचे फूड चेन म्हणून त्या ठिकाणी तिचा वापर होतो आहे. थँक्स फॉर टुडेज वॉचिंग व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.